वाद सुरू झाला आहे. मराठी भाषा हे रिक्षा चालकांना सक्तीची करण्यात आलेली आहे. परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना आम्ही शिकवू, परंतु आता यावरून वाद घालू नये. बरोबर आहे ना. आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही, हे टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणचे, आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर काही मराठी शिकले, काही शिकले, काही नाही शिकले. तर त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय तर काहीतरी एक योजना आखतीलच ते. खरं म्हणजे माझं तर म्हणणं, हे सगळे जे गाड्या, ट्रक ड्रायव्हर, अमुक PWD मिनिस्टर तेव्हा पण सांगतोय की यांचे पण एक एक 2-2 दिवसाचे हे कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं, मधून कोणी चालायचं, डिवायडरच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि एक आहे की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात, गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेले तर तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सेम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा काय मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण होते करता येईल आपल्याला, तर करूया ना.